येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. मोहिते पाटील उद्धव ठाकरे यांची आमदारकी 2 महिन्यात संपणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील 9 जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे तसंच रणजितसिंह मोहिते पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह 9 जणांचा समावेश आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली होती. या 9 जागांवर 13 मे 2020 रोजी निवडणूक होऊन आमदारांद्वारे मतदान करून त्यांची निवड करण्यात आली होती. विधान परिषदेतील त्यांच्या 6 वर्षांचा कालावधी 13 मे रोजी संपुष्टात येतोय. एकीकडे मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये अस्वस्थ आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील शिंदे सेनेमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार की वेगळी भूमिका घेणार याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं, मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. शिवाय ते पुन्हा इच्छुक आहेत. शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपणाला महाविकास आघाडीनं पुन्हा विधान परिषदेची आमदारकी द्यावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात अनेक राजकीय घडामोडी होणार आहे असं दिसतंय. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या रश्मी बागल यांची निवड, तर उपनेतेपदी प्रदीप खांडेकर, चेतनसिंह केदार, प्रदोत आणि नेताजी खंडाळगळे यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती. 18 मार्च रोजी होणार झेडपी अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड. सोलापूर जनता बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव असफल. निवडणूक जाहीर 17 मार्च रोजी होणार मतदान. सोलापूर शहरातील तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व प्रमुख वाहतूक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतला. 11 ते 4 पर्यंत सिग्नल्स बंद राहील, पण आपलं फिजिकल मॅन पॉवर तिथे असणार आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट त्यांच्या मार्फत करण्यात येईल. संसद भवनाजवळ काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन. देशाला नेतृत्व हवं, मौन नको. संसद भवन परिसरातील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग. माय सोलापूर ॲपवर नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिकेच्या 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी केली दंडात्मक कारवाई. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापुरातील देसाईनगर येथील 20 MLD क्षमतेच्या मलनिस्तारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात. आयुक्त सचिन उंबासे तसंच महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून पाहणी. विरोधकांना पंतप्रधान घाबरतात, एक स्टेटमेंट देखील करू देत नाहीत. खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. ना कोई डिस्कशन ले रहे हैं, ना हमें बोलने का वक्त दे रहे हैं, ना एक स्टेटमेंट भी रिकॉर्ड पे लाने के लिए क्यों डर रहे हैं. सोलापुरातील पूना गाडगीळ यांच्या झपूर्जा गॅलरीमध्ये 14 ते 22 मार्च दरम्यान होणार प्रहर हे चित्र व शिल्प प्रदर्शन.
माजी खासदार लिंगराज वल्लाळ यांचे चिरंजीव संदीप यांची 7 आरोपींनी संगनमतानं केली जागेबाबत फसवणूक. याबाबत गिरीश, पुष्पा, प्रमिला, राजवा लोका तसंच मंजुळा बोडद्याल, विजयालक्ष्मी गुंडला आणि अनिता इराबत्ती यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे हे उद्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्याकडे करणार सादर. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण. काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष भरारी पथकं तैनात. कर्जापोटी महाराष्ट्र शासन प्रति तासाला 8 कोटी व्याज भरतं. आमदार जयंत पाटील यांची विधानसभेत माहिती. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी विधान परिषदेत केल्या मोठ्या घोषणा. लवकर या, लवकर जा अशी घोषणा पवार यांनी मुंबई महानगर प्रदेशात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांसाठी केलेली आहे. तर वैद्यकीय कारणास्तव महिलांना प्रसूती रजा आता 1 वर्षांपर्यंत घेता येणार आहे. टीम इंडियाला BCCI कडून 131 कोटींच्या बक्षिसाची घोषणा, तर ICC कडून 27.48 कोटी रुपये. काँग्रेस खासदार डॉक्टर मोहम्मद जावेद यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव लोकसभेत केला सादर. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. गेल्या 10 वर्षात अन्नधान्य उत्पादनात 44% वाढ, तर भारतानं चीनला मागे टाकत भात उत्पादन करत अग्रक्रम मिळवला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा 11वा दिवस. इराणनं घेतली कठोर भूमिका. आता 1 लिटर तेल निर्यात होऊ देणार नसल्याचा इशारा. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधून सुमारे 52,000 भारतीय नागरिक मायदेशी परतले. ट्रम्प यांनी इराणला दिली धमकी. होर्मुझ सामुद्रधुनीतून येणारी तेल वाहतूक बंद केली तर 20 पटीनं हल्ला करणार.